सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वाघ आणि बिबट्यानं धुमाकूळ घातला। या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याच दरम्यान अक्कलकोटच्या कुरनूर गावात देखील बिबट्या दिसल्याचं समोर आलंय। आता माढा तालुक्यातील गवळेवाडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याने दहशत माजवली आहे। गवळेवाडी येथे बिबट्या सदृश हिंस्र प्राण्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात एक कालवड आणि खोंड ठार झाला आहे। ही घटना रात्री घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गवळेवाडी येथील प्रवीण गवळी यांच्या शेतातील ऊस गाळपासाठी गेला असल्यानं त्यांनी आपल्या 2 गायी, एक खोंड आणि कालवड मोकळ्या रानात बांधल्या होत्या। सकाळी उठल्यानंतर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून त्यांनी पाहणी केली असता कालवड आणि खोंडाचा बिबट्या सदृश प्राण्यानं हल्ला करून ठार केल्याचं आढळून आलं। ही घटना समजल्यानंतर रोपळ्याचे वनसेवक जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे तपासले। प्राथमिक पाहणीत हे ठसे बिबट्या सदृश प्राण्याचे असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान माढा, मोहोळ, दारफळ परिसरात यापूर्वीही बिबट्या सदृश प्राणी दिसल्याच्या घटना घडल्या आहेत। यामुळे वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। या घटनेनंतर वन विभागानं परिसरात गस्त वाढवली आहे।